तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या 40व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे संचालक सुरेश शेठ भीमाजी गडगे व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृतताई सुरेश शेठ गडगे या उभयंतांच्या हस्ते सोमवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी कारखाना कार्यस्थळी अगदी साध्या पद्धतीने पार पडले। यंदाचा गळीत हंगाम चालू करण्यासाठी सर्व मशिनरी देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून विघ्नहर कारखाना गाळपासाठी सज्ज झाला आहे। ऊस गाळप आढावा व हंगाम नियोजनाबाबत राज्यमंत्री समितीच्या बैठकीत 2025-2026 चा गळीत हंगाम सुरू करण्याची तारीख जाहीर झाल्यावर विघ्नहर कारखान्याचा चालू गाळप हंगाम सुरू होणार असून 13 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त ऊस गाळप करण्यासाठी सर्व यंत्रणांमार्फत सुयोग्य असे नियोजन करण्यात आले आहे, असे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी या प्रसंगी सांगितले। मागील गाळप हंगामाचे वर्ष विघ्नहर कारखान्याच्या दृष्टीने आव्हानाचे होते। शासनाच्या धोरणानुसार कारखाना उशिरा चालू झाला, त्यातच कारखान्याचे आधुनिकीकरण व विस्तारीकरणाचेही काम चालू होते। आता हे काम पूर्ण झाल्याने कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता 5000 मेट्रिक टनावरून 7500 मेट्रिक टन झाल्याने चालू गाळप हंगामात प्रतिदिन 8000 ते 8500 मेट्रिक टन ऊसाचे गाळप होणार आहे। तसेच कोजन प्रकल्पांसहित 65 KLPD क्षमतेचा डिस्टिलरी प्रकल्पही पूर्ण क्षमतेने चालणार आहे। ऊसाचे उत्पादन वाढविण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या ऊस विकास विभागाचे मार्गदर्शन आणि कारखान्यामार्फत देण्यात येणारी खते तसेच इतर सुविधांचा लाभ घ्यावा, त्याचे आपल्या ऊस उत्पादनात वाढ होण्यास निश्चितच मदत होईल। येत्या हंगामातही नेहमीप्रमाणे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विघ्नहर कारखान्यास जास्तीत जास्त ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन श्री शेरकर यांनी केले। आजच्या या बॉयलर अग्निप्रदीपन प्रसंगी कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप, सुमित्राताई शेरकर, कार्यकारी संचालक भास्कर घुले व सर्वश्री संचालक अधिकारी व कामगार युनियन सेवक पतसंस्था सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी सदस्य आणि सर्व कर्मचारी व कामगार उपस्थित होते।